नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी किरण कोल्हे मिस्टर के के कृषी मित्र या युट्यूब चॅनल आपलं सहर्ष स्वागत करतो. तर शेतकरी मित्रांनो, थंबनेल मी बघितला असेल, त्या थंबनेलनुसार तुम्हाला आज मी दोन विषयावर प्रामुख्याने बोलणार आहे. काय झालंय की सध्याच्या 2-4 दिवसापासून काही ठिकाणी गारा पडलाय आणि काही ठिकाणी वादळी वारं आणि विजा चमकून पाऊस झालाय. अशा ठिकाणी दोन तीन प्रकारचे रोग येते प्रामुख्याने येतात. त्या रोगांबद्दल मी बोलणार आहे, त्याच्यावर उपाय काय करायचे याबद्दल मी बोलणार आहे. त्याच्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. त्यामुळे तुम्हाला 2 ते 3 प्रकारचे रोग येतात. सगळ्यात पहिला म्हणजे तेल्या, दुसरा म्हणजे पाकळी करपा आणि तिसरा म्हणजे पाकळी बसका. हे 3 रोग येतात. प्रामुख्याने काय होतंय आता ज्या ज्या ठिकाणी गारा पडल्या किंवा विजा चमकून पाऊस झाला अशा ठिकाणी तुम्हाला सगळ्यात जादा तेल्याचा अटॅक करतो. आणि त्याला जास्त अटॅक ह्याच कंडिशनमध्ये करतो, कारण ह्यावेळेस जादा अन्नद्रव्याची गरज पडते झाडाला आणि त्याला यावेळेसच अटॅक करतो, कारण झाड वीक झालेलं असतं. आता दुसरा रोग येतो तो पाकळी करपा. तर पाकळी करप्याचं काय होतंय की पाऊस जो पाकळीमध्ये थांबतो आणि त्याची पाकळी बाकी बाहेर साईडना मागच्या साईडना करपली जाते. म्हणजे आता ही जी पाकळी आहे याच्यात पाणी थांबल्यानंतर ती रिटर्न जी कुजल्या जाते आणि तो पाकळी करपा जास्त अटॅक करतो. आणि तिसरा सगळ्यात मोठं, आत्ताचा जो पाऊस पडलाय त्याचा इफेक्ट तुम्हाला शेवट ज्यावेळेस लाल कलरमध्ये करणार आहे, हिरव्यातून लालात रूपांतर होणार आहे झाड फळ त्यावेळेस जादा येतो तो म्हणजे तुमचा पाकळी बसका. काय होतं, आत्ता जी तुमची बुरशी अटॅक केलेली राहते, ज्यावेळेस कलर येणार आहे फळाला त्यावेळेस तुमच्या फळामध्ये पाकळी बसका हा सगळ्यात मोठ्या प्रमाणात येतो. मागच्या वर्षी पण असंच झालं होतं. सगळ्यात जादा अहिल्यानगर आणि समजा अहिल्यानगरच्या आसपासचे शेजारचे जिल्हे, त्याच्यामध्ये पण एप्रिल आणि मे मध्ये पाऊस झाला होता. त्या लोकांना शेवट ज्यावेळेस सेटिंगच्या झाल्यानंतर, ज्यावेळेस साईज झाल्यानंतर तुम्हाला पाकळी बसका जो आला होता तो सगळ्यात जादा आला होता. त्यामुळे शेतकऱ्यांनी लक्षात ठेवा, जे अहिल्यानगर किंवा अहिल्यानगरच्या आसपासचे जे जिल्हे, ह्या जिल्ह्यांमध्ये आत्ता जो पाऊस जर झाला असेल तर त्यांनी पाकळी बसका आत्ताच नियोजन करा, तोच तुम्हाला पुढे कंट्रोल होईल. जर आत्ता स्प्रे नाही घेतले किंवा आत्ता काळजी नाही घेतली तर तुमचा तो पाकळी बसका हा 100% येणार. आता ह्या रोगांवरती काळजी काय घ्यायची तर समजून घ्या. ढगामध्ये विजा चमकल्या, पाऊस पडला, लगेच एक स्प्रे घ्यायचा. की तुम्हाला स्प्रे घ्यायचा आहे हायड्रोजन पेरॉक्साईडचा 2 ml ने. सगळ्यात अगोदर पाणी साचलेलं असेल पानांवरती तर हाच स्प्रे घ्यायचा आहे तुम्हाला, की हायड्रोजन पेरॉक्साईड 2 ml ने. हा 2 ml ने स्प्रे घेऊन तुमचं सगळं बाग क्लीन करून काढा. आणि 2 ते 3 दिवसानंतर तुम्हाला एक स्प्रे घ्यायचा आहे. तो स्प्रे सांगतो, ध्यान करून ऐका. कॉम्बिनेशन मी वेगळे तयार केले, युनिक तयार केले आणि त्याचा वापर पण करून मी शेतकऱ्यांकडून रिझल्ट पण घेतले. त्यासाठी तुम्ही व्यवस्थित ऐकून हा स्प्रे घ्या. सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं, स्प्रे घ्यायचा आहे तो म्हणजे स्कोर घ्यायचा अर्धा ml ने, त्याच्यामध्ये कोनिका घ्यायचं 1 ग्रॅमनी आणि मेटॅलॅक्झिल घ्यायचं 35% अर्धा ग्रॅमने. हा स्प्रे करून घ्या. 2 दिवसानंतर तुम्हाला आता तिसरी फवारणी घ्यायची, 2 दिवसानंतर घ्यायची ती तिसरी फवारणी. करजेट घ्यायचं 2 ग्रॅमने, त्याच्यामध्ये तुम्हाला व्हॅलिडामायसिन टाकायचं 1 ml ने आणि कोसाईड घ्यायचं आहे तुम्हाला अर्धा ग्रॅमने. ही फवारणी करून घ्या, तुमचं कंट्रोल चांगल्या प्रमाणात होईल. आणि एक लक्षात असू द्या, 3 स्प्रे मारल्यानंतर आणि तुम्हाला कळतंय की याच्या अगोदर तुमच्यावाले फळ कडक झालेले. आता ज्या ज्या ठिकाणी गारा पडल्या त्या लोकांसाठी खास सांगतोय. ज्या ठिकाणी गारा पडल्या होत्या त्या ठिकाणी फळांवरती जखमा झाल्या आणि अशा वेळेस काय होतंय, फळ कडक होतो आणि फळ कडक झाल्यानंतर ज्या जखमेतून तडा जाऊन फळ क्रॅक होण्याची शक्यता असते. आणि हेच कारण लक्षात ठेवा की ज्यावेळेस क्रॅकिंग येतं आणि फळ कडक होतं तर याच्यासाठी तुम्हाला कॅल्शियम बोरॉनचा स्प्रे घेणं हा महत्त्वाचा असतो. आणि ह्या वातावरणामध्ये तुम्हाला केमिकल कॅल्शियम बोरॉन किंवा नायट्रोजनयुक्त कॅल्शियम हे न जाता तुम्हाला ग्लुकोनेट कॅल्शियम स्प्रे करायचं आहे. त्याच्यासाठी तुम्हाला एक कंपनी नाव सुचवतो, कृष्णवेली कंपनीचं अमृत CV+ आहे, ते वरून स्प्रे करून घ्यायचा. आता तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं, दाखवतोय तुम्हाला मी आताच की कसा तडा जातो आणि कसं क्रॅकिंग होतं गारा पडल्यानंतर. आणि त्याच्यामुळं तुम्हाला काळजी घ्यायची, ड्रिपनी पण सोडायचं आहे CV+ 1 लिटर आणि वरून पण स्प्रे करायचा आहे 2 ml ने अमृत CV+. तर शेतकरी मित्रांनो, बहुतेक खूप भागामधून मला कॉल आले होते की सर गारासाठी किंवा या पाऊस पडल्याच्यासाठी एक खास व्हिडिओ तयार करा. आणि तुमच्या सर्व शेतकऱ्यांच्या आग्रहास्तवर मी हा व्हिडिओ तयार केलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच सर्व शेतकऱ्यांबरोबर शेअर करा. तुमच्या जवळच्या सगळ्या शेतकऱ्यांच्या ग्रुपमध्ये तुम्हाला हा व्हिडिओ टाका. तुमचं जसं चांगलं झालं तसं बाकीच्या शेतकऱ्यांचं पण होऊन द्या. आमचा चॅनल सबस्क्राईब करा, कमेंट करा, शेअर करा आणि तुमचे प्रॉब्लेम मला कमेंट करत राहा, म्हणजे मी तुमच्या प्रॉब्लेमवरती नक्कीच व्हिडिओ तयार करेल.
धन्यवाद. जय जवान जय किसान.